शिवाजी महाराजांचा पुतळा 12 महिन्यापूर्वी बांधला होता, तो काल परवा ढासळला. ह्या त्या औलादियात हे ते माणसं आहेत. अरे शेकडो वर्षापासून 150-200 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे महाराष्ट्रात बांधलेले. अजूनही त्याला काही झालं नाही. 12 महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा आज ढासळला. आणि ह्या ज्या औलादी ह्यात महायुती सरकारच्या, याच्यावर आपण समजून घ्यायचं गुत्तेदार कोण. तुम्हाला खरं सांगता, ह्या सगळ्या औलादीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोटीचा भ्रष्टाचार केला राहतो. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, तो देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला, गैरव्यवहार केला म्हणून पुतळा 12 महिन्याला ढासळला. सांगायचा मुद्दा असा आहे, असलं सरकार, असले नालायक माणसं तुम्हाला आम्हाला चालणार नाहीत. मित्र, या बीड जिल्ह्याचा कृषी मंत्री कोण? धनंजय मुंडे साहेब आहेत. ते परळीचे आहेत. त्यांची सगळी दादागिरी या बीड जिल्ह्यामध्ये चालली. त्यांचे कोण असणारे काय ते आहेत ना, कराड धनंजय मुंडे, या बीड जिल्ह्यात दादागिरी आहे. मित्र, सांगायचा मुद्दा असा आहे, 8 दिवसापूर्वी धनंजय मुंडे काय म्हटले की 31 ऑगस्ट पर्यंत गेल्या वर्षीचा 75% राहिला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करतो म्हणून सांगितलं. आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे. आता हे जमा करणार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. माझा ह्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. माग 5-6 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली, खेड्यापाड्याच्या जमिनी वाहवल्या, शेतकऱ्याची पिकं वाहून गेली. मित्र, आणि 72 तासाच्या नुकसान भरपाईचा अर्ज दाखल करा म्हणून सांगितलं ऑनलाईन. आता इथे किती शेतकरी आहेत मला माहित नाही. त्याला ऑनलाईन कळत नाही, त्याला ऑफलाईन कळत नाही, त्याला अँड्रॉइडचा मोबाईल नाही. मला ते काय जमत नाही. खरं सांगतो, मी तर ग्रॅज्युएट आहे 1974चा. मला अँड्रॉइड कळत नाही, ते मोबाईलचं कळत नाही. आता मी कसं काय बरोबर 74 तास आहे, 72 तास यात कळू म्हणून. हे सांगायचा काय मुद्दा आहे, नियत बहुत खराब है इन लोगों की. गरीब कष्टकरी मेहनत कष्टों को देने की नियत नहीं है. आणि इसच्या गप्पा मारतात. काय योजनेचा पाऊस म्हणता, तुम्हाला मोफत वीज आता इथून पुढे तुमचं वीज बिल थकीत माफ होणार आहे. किती गप्पा आता सांगितलं. मित्र आहे माझ्या की लाडकी बहीण लाडका भाऊ कशा, आणि आतापर्यंत झोपला होतात का रे? नाही, आतापर्यंत का नाही केलं तुम्ही? म्हणजे तुम्हाला मी सांगतो, या निव्वळ आणि निव्वळ थापाया लाडका भाऊ लाडकी बहीण सांगितली. तुम्हाला सांगतो, निवडणुका झाल्या आणि हे निवडणुकीत पडले, हे निवडणुकीत पडणारच आहेत, हे निवडणुकीत पडणारच आहेत. त्यावेळेस लाडकी बहीण नाही, लाडका भाऊ नाही, लाडकी निवडणूक अजिबातच नाही. लाडक्या बहिणीला जपन तो मला माहित नाही. सांगायचा काय मुद्दा आहे, हे ती माणसं आहेत. म्हणून साठी मित्र, कष्ट करणाऱ्या माणसा, अरे शेतकरी माणसा शहाणा हो. अरे तुमचा 2020चा खरीप पिका अजूनही घ्यावला दिला नाही. मित्र, विचारा त्या कृषी मंत्र्याला, विचारा पालकमंत्र्याला. अरे आमच्या 2020च्या खरीप पिकेमध्ये काय केलं? 2020चा खरीप पीक विमा या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मंजूर असून सुद्धा तो आज किती वर्ष झाले? 24 झाले का? तो 4 वर्ष अजून इमा नाही. आणि आपण असले दळभद्री मोर्चा काढीत नाही, चळवळीत येत नाही, रस्ता रोको करीत नाही. ते तिकडं त्याला म्हणा इकडे मोर्चात चालला ते तिकडं थांबाड करून जातं. सांगायचा काय मुद्दा आहे, कष्टकरी बांधवांनो, घाम घालणाऱ्या शेतकऱ्यांनो, 2020चा खरीप पीक विमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला संघर्ष करावा लागेल. जोपर्यंत 2023चा राहिलेला 75% विमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला संघर्ष करावा लागेल. मित्र, अतिवृष्टीचं नुकसान भरपाईचे 95 झाले, प्रति हेक्टरी 5,000 देतो म्हणलाय. काय काय देतो आणि काय जमा करतो आता पाहूया. 31 ऑगस्ट होऊया, उद्याच्या 1 तारखेपासून आपण या बीड जिल्ह्यामध्ये चळवळ करणार आहोत. येतान कर चळवळीत नक्की हातवर करा बरं. कोण येते? वा 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 वा, धन्यवाद. चालेल एकदा. तर मित्र, हे ग्रामपंचायत कामगारांचे प्रश्न असतील, त्या महिलांचे प्रश्न असतील, हे प्रश्न तर सुटलेच पाहिजे.
त्याच्याबरोबर या बीड जिल्ह्यातला शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी याचा पीक विमा असेल, त्याची नुकसान भरपाई असेल तरच तो सुखी मिळेल, त्याची अन्नाची गाठ पडेल. पण आपण लय येडेत, आपण इतके येडेत, सत्तेवर ते मत कोणाचे येत रे आपले काय, तो आमदार, तो खासदार, ते मंत्री आणि तू मतदार, आणि असं टोळ्याचा तू मतदार, त्याला मतदान देतो राव, त्याला आमदार, खासदार, मंत्री करतो, ते तुझी पर्वा करत नाही. ओला दुष्काळ पडला काय, कोरडा दुष्काळ पडला काय, याची अजिबात फिकीर न करायला. काही असेल नसेल मला माहित नाही. त्या निवडणुकीमध्ये आता काय म्हणतात, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, काय म्हणतात जनसंपर्क यात्रा सुरू झाल्यात. आता प्रत्येकाला आमदार व्हावं वाटतं. त्यातल्या जे पैशावाले आहेत ना त्याला लवकरच आमदार, कशाला आमदार करायचे ह्याला, शहाजी दादा पवाराला, ते एकनाथ शिंदेला, ते देवेंद्र फडणवीस, हे देवेंद्र फडणवीस ही उच्चवर्णीयाची औलाद आहे मित्र. देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी RSS या देशातला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्याचे दुश्मन आहेत मित्र. म्हणून साठी त्या दुश्मनापासून सावध राहा. एक मुद्दा सांगतो, जातीवादाचा हा जो सुरू झालाय, म्हणतो ओबीसीचं आरक्षण पाहिजे, दुसरा म्हणतो देऊ देणार नाही. अरे चाललंय काय हे, अरे चाललंय काय हे, या व्यवस्थेमध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायची. आरक्षण द्यायचं नाही, त्याला देऊ द्यायचं नाही, आणि नरेंद्र मोदीला तर मराठा आरक्षण देऊ द्यायचं नाही मित्र. इतकी नीच औलाद आहे. हा बोलता वेळेस देवेंद्र फडणवीस काय म्हणतो, तो असा म्हणतो की या महाराष्ट्रातला ओबीसी जो वर्ग आहे तो माझा DNA. आता DNA मध्ये याच्या रक्ताची चाचणी करायची का आपल्या करायची. आणि मला सांगायचा काय मत आहे, हे इतके नीच आहेत, हे तुमच्या आमचे शत्रू आहेत, ते आरक्षणाचे शत्रू आहेत मित्र. आणि म्हणून साठी आपल्याकडे काय भांडू नका करू, आपल्याकडे काय भांडू नका. आरक्षण मिळेल का नाही मला माहित नाही, इतकं लावून. आणि तुम्हाला सांगतो सोपा आवारे, पहिली मागणी आहे आरक्षण मिळणार आहे, आरक्षण मिळत पाहिजे. पण जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही, जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही, 50% मर्यादा ओलांडली, आरक्षण मिळणार नाही. भाऊ प्रभाळे हे लोकांना सांगा, हे समजून सांगा मित्र. आरक्षण, जातीय जनगणना आणि 50% रद्द झाले पाहिजे, इथं अडकलेलं हे सांगत नाही. यांना सांगायचं नाही, ते सांगणार नाही, सांगायचं नाही. कारण तुमच्यामध्ये भांडण लावायचे, मताचे गठ्ठे उचलायचे, त्याला आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं मित्र. या प्रश्नी सावधान, शहाणा व्हा, शहाणा व्हा. येत्या काळात यांना मताची फुलीला देऊ नका. आणि हे मी एकट्या सांगितलं, तुम्ही ऐकणारी. गाव आपल्या जत्रा करा, गाव आपल्या जत्रा करा. भारतीय जनता पार्टीची काय शिवसेना वगैरे वगैरे आहेत ना महायुतीचे, यांना अजिबात मतदान देऊ नका मित्र. इतकं सांगतो. बोलण्याच्या भागात भरपूर बोललो, बोलत राहो, पण चळवळ्या सुरुवात करा. 31 ऑगस्ट नंतर 1 सप्टेंबर पासून येण्याच्या प्रश्नावर आपण चळवळ करूया, संघर्ष करूया. या ठिकाणी थांबतो. जय भीम, सलाम.